बाळांनो, काल आपण बघा कणभर तीळ ही कविता लीलावती भागवत यांनी लिहिलेली ही कविता आपण पाहिली, ते समजावून घेतले, तिच्यावरचं वर्ग कार्य आपण सोडवून घेतलं. वाटाणा, फुटाणा आणि शेंगदाणा हे तिघेही जण या कवितेमध्ये आहेत. त्यांना वाटेमध्ये कणभर तीळ भेटतो आणि त्या तिळाला ते हसायला लागतात. तो तीळ हा भराभर चालत असतो, तो अजिबात थांबत नाही, त्याला क्षणभर सुद्धा थांबायला वेळ नसतो. हे पाहून ते त्याला विचारतात की तिळा, तुला एवढी काय घाई झालेली आहे, तुला एवढी कसली गडबड झालेली आहे. परंतु तो तीळ त्यांना सांगतो की मला थांबायला सुद्धा वेळ नाहीये आणि सांगायलाही वेळ नाही, मला खूप मोठं काम आहे आणि मला अजिबात सवड नाही. तेव्हा मात्र मग ते त्या तिळभर कणाचा मनभर नखरा पाहून त्याला हसतात आणि तो कणभर तीळ त्यांना सांगतो की माझा थाट बघा आणि माझी वाट सोडा. हे ऐकल्यानंतर मग वाटाणा, फुटाणा आणि शेंगदाणा त्याची गंमत म्हणून त्याच्या मागोमाग ते जायला लागतात. तो तीळ जेव्हा चालत चालत जातो, रस्त्याने चालताना त्याला ताईचं घर लागतं. त्या घरामध्ये तो जातो, थेट स्वयंपाकघरामध्ये तो शिरतो आणि तिथे मात्र त्याला ताई दिसते. स्वयंपाकघरामध्ये तिच्या हातामध्ये छोटीशी परात असते, ती रुसून बसलेली असते आणि तिचा तो रुसवा पाहून तो तिळाला हसू येतं आणि त्या ताईला तो सांगतो की मला त्या पाकामध्ये घाल आणि माझ्यापासून हलवा बनव. आणि मग ताई त्या तिळाला परातीत टाकते, त्याच्यामध्ये थोडा थोडा पाक टाकते आणि मग त्याच वेळेला शेगडी ही रसरसून पेटलेली असते. त्या पाकात तो हलवा तीळ टाकून त्याच्यापासून ते हलवा बनवते आणि हे सगळं दृश्य वाटाणा, फुटाणा आणि शेंगदाणा बघतात आणि घाबरून पळून जातात. अशा प्रकारची कविता काल आपण पाहिली होती, तिचं वर्गकार्य सुद्धा आपण पाहिलेलं होतं. आज आपल्याला पान नंबर 57 वरच बघा प्रश्न विचारूया याचा अभ्यास करायचा आहे. बघा इथे सूचना दिलेली आहे, नमुना प्रश्न वाच. नमुना प्रश्न वाच. अधोरेखित शब्द वापरून तुझा प्रश्न लिही. अधोरेखित शब्द वापरून तुझा प्रश्न लिही. अशा प्रकारची सूचना इथे दिलेली आहे. बाळांनो, हा जो व्हिडिओ आपण काढून टाकलेला असतो तो सगळ्यांनी पूर्णपणे पाहायचा आहे. त्याच्या शेवटी शेवटी काही प्रश्न विचारले असतात किंवा वर्गकार्य किंवा होमवर्क दिलेला असतो, तो आपल्याला करायचा असतो. बघा आता इथे काही नमुना प्रश्न दिलेले आहेत आणि तुझा प्रश्न म्हणून एक कॉलम आहे. नमुना प्रश्न दिलेले आहेत आणि तुझा प्रश्न म्हणून कॉलम आहे बघा पान नंबर 57 वरती. तर आपल्याला आपले प्रश्न त्या नमुना प्रश्नावरून आपल्याला आपले प्रश्न तिथे तयार करायचे आहेत. बघा कशा प्रकारे तयार करायचे तुम्हाला सांगतो मी. इथे प्रश्न आहे बघा, रमेश तू का आला आहेस. नमुना प्रश्नामध्ये बघा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, असं नमुना प्रश्न म्हटलेला आहे आणि एका बाजूला इथे तुझा प्रश्न असं म्हटलेला आहे. समजून घ्या. या नमुना प्रश्नामध्ये बघा प्रश्न विचारला आहे, रमेश तू का आला आहेस. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे नमुना प्रश्नामध्ये. बघा रमेश तू का आला आहेस. आता इथून तुझा प्रश्न म्हणजे हा प्रश्न तुम्ही बनवायचा आहे, तुम्ही तयार करायचा आहे. मग आपण इथे प्रश्न कशा प्रकारे तयार करू शकतो. इथे रमेश नाव आहे तर आपण वेगळं सुनील घेऊ.
सुरेश घेऊ, शरद घेऊ, तुम्हाला जे पटेल किंवा जे नाव आवडेल ते नाव तुम्ही इथे घेऊ शकता. मग बघा याच्यावरून आपल्याला प्रश्न बनवता येईल. सुरेश तू का गेलास तिथे? आपल्या आपल्या आपण बनवलेला प्रश्न आहे हा बघा. सुरेश तू का तिथे गेलास? आणि हे शेवटी इथे प्रश्नचिन्ह. रमेश तू का आला आहेस? बघा या का पासून हा प्रश्न आहे. सुरेश तू का तिथे गेलास? अशा प्रकारचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, नमुना प्रश्नामध्ये दिलेला आहे. सविता तू केव्हा आली आहेस? नमुना प्रश्नामध्ये आहे दिलेलं सविता तू केव्हा आली आहेस? केव्हा, हा केव्हा म्हणजे काय दर्शवतो रे? प्रश्न. याच्यावरून प्रश्न आपण बनवू शकतो बघा. सविता आहे तर आपण दुसरं नाव घेऊ. कविता तू केव्हा आलीस? अशा प्रकारचा प्रश्न आपण बनवू शकतो इथे. कविता तू केव्हा आलीस? आणि शेवटी मात्र प्रश्न चिन्ह आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, नमुना प्रश्नामध्ये संदीप तुला पैसे कशाला हवे? संदीप तुला पैसे कशाला? या कशाला खाली अंडरलाईन आहे बघा, हवे. हवेत म्हणजे काय? पाहिजे. मग नमुना प्रश्न याच्यावरून आता आपल्याला आपला प्रश्न बनवायचा आहे इथे बघा. संदीप तुला पैसे कशाला हवे? आता याच्यावरून आता आपल्याला आपला प्रश्न बनवायचा आहे. मग आपण आपला प्रश्न बनवू शकतो. शरद तुला पुस्तक कशाला हवे? इथे संदीप आहे, आपण शरद नाव घेऊया. शरद तुला पुस्तक कशाला हवे? संदीप तुला पैसे कशाला हवे? हा नमुना प्रश्न आहे. तर शरद तुला पुस्तक कशाला हवे हा आपला प्रश्न आहे, आपण बनवलेला प्रश्न. या प्रश्नावरून आपण आपला स्वतःचा प्रश्न इथे बनवलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, आई आपण सहलीला कधी जायचे? पुढचा प्रश्न आहे, आई आपण सहलीला कधी
जायचे. बघा हा प्रश्न आहे, आई आपण सहलीला कधी जायचे, आणि इथे शेवटी प्रश्न. मग याच्यावरून आपल्याला आता प्रश्न बनवायचा आहे. आपल्याला त्यांनी नमुना प्रश्न दिलाय म्हणून याच्यावर आता आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. मग आपण बनवू शकतो याच्यावरून. बघा इथे आई दिलंय तर आपण बाबा घेऊ. बाबा आपण गावी कधी जायचे. बाबा आपण गावी कधी जायचे. इथे आपण थोडासा बदल करून घेऊ. इथे सुरेश तू का गेलास तिथे, अशा प्रकारे घेऊ. पुढचा प्रश्न बघा, माझे पुस्तक कुठे आहे. माझे पुस्तक कुठे आहे. मग याच्यावर आता आपल्याला नमुना प्रश्न बनवायचा आहे. आपल्या प्रश्न बनवायचा आहे, माझे पुस्तक कुठे आहे. हा प्रश्न दिलेला इथे बघा. मग याच्यावर आपण कशा प्रकारचा प्रश्न बनवू शकतो. माझी वही कुठे आहे, बरोबर आहे. आपला प्रश्न बनवायचा आहे, माझी वही कुठे आहे. कुठे खाली अंडरलाईन, इथे कधी, कशाला, केव्हा. पुढचा प्रश्न आहे, फरीदा काय वाचत आहे. फरीदा फरीदा काय वाचत आहे. इथे फरीदा नाव त्यांनी घेतलंय आणि काय वाचत आहे. आपण फरीदा ऐवजी इथे अहमद घेऊया किंवा अकबर घेऊया. अकबर तू काय लिहित आहेस. तू काय लिहित आहेस. फरीदा काय वाचत आहे हा नमुना प्रश्न होता. याच्याऐवजी आपण काय केलं, मग आपल्या प्रश्नामध्ये अकबर तू काय लिहित आहेस, अशा प्रकारचा आपण आपला प्रश्न हा इथे बनवला. पुढचा प्रश्न बघा, हे चित्र कसे दिसते. हे चित्र कसे दिसते. याच्यावरून आपण आपल्या भाषेतला प्रश्न बनवू शकतो आपण स्वतः. हे फूल कसे दिसते. त्यांनी चित्र विचारलं तर आपण तिथे काय लिहिलं, चित्राच्या ऐवजी फूल लिहिला, हा शब्द लिहिला, बरोबर आहे. हे फूल
कसे दिसते, मग आपण हे टेबल कसे दिसते, हे घर कसे दिसते, असे आपण लिहू शकलो असतो ते. पुढचा प्रश्न बघा. या पुस्तकाची किंमत किती आहे? या पुस्तकाची किंमत किती आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग आपण इथे आपल्या याच्यामध्ये लिहू शकतो बघा. आपला प्रश्न म्हणून त्यांनी पुस्तक विचारलं तर आपण बॅट घेऊ, चेंडू घेऊ, वही घेऊ, कंपास घेऊ, काही घेऊ शकतो आपण आपला प्रश्न बनवण्यासाठी. मग आपण घेऊया या बॅटची किंमत किती आहे. या बॅटची किंमत किती आहे? बघा बाळांनो, अशा प्रकारचे ते नमुना प्रश्नावरून अधोरेखित शब्दाचा उपयोग करून आपण आपला प्रश्न इथे, तुझा प्रश्न म्हणजे आपला प्रश्न आपण इथे बनवलाय बघा. आता इथे रमेश तू का आला आहेस, बघा का, या काला अनुसरूनच आपण आपला प्रश्न बनवलाय बघा. सुरेश तू का गेलास तिथे. त्याच्यानंतर इथे सविता तू केव्हा, बघा हा केव्हा इथे आलेला आहे. या केव्हाला अनुसरून आपण प्रश्न विचारलाय. सविता तू केव्हा आली आहेस, असा नमुना प्रश्न दिलेला आहे आपल्याला. याच्यावरून आपण आता बघा, कविता तू केव्हा आलीस. त्यांनी सविता नाव घेतलंय, तर आपण आपला प्रश्न म्हणजे तुझा प्रश्न जेव्हा आपण बनवतो तर आपण काय केलं, सविता ऐवजी कविता नाव घेतलं. इथे बघा, संदीप तुला पैसे कशाला हवे. कशाला हा या शब्दाला अनुसरून प्रश्न विचारलाय. याच्या खाली अधोरेखित दिलेला आहे किंवा आठवणी दिलेली आहे आणि त्याला अनुसरूनच आपण बघ इथे संदीप विचारलं तर आपण काय केलं, शरद हे नाव घेतलं. शरद तुला पुस्तक आणि पैसे विचारले तर आपण काय केलं, पुस्तक हा शब्द घेतला आणि कशाला हवे अशा प्रकारचा प्रश्न आपण इथे विचारला. आई आपण सहलीला कधी जायचे, बघा कधी हा शब्द आला. मग त्याच्यावर आपण इथे आई होतं तर इथे आपण बाबा घेतलं. बाबा आपण गावी कधी जायचे. त्यांनी सहलीला विचारलं तर आपण गावी हा शब्द घेतला आणि कधी जायचे अशा प्रकारचा हा आपण प्रश्न केला. त्याच्यानंतर माझे पुस्तक कुठे आहे, बघा कुठे आहे. त्याच्यावरून आपण माझी, त्यांनी पुस्तक विचारलं तर आपण माझी वही कुठे आहे, हा कुठे शब्द आला इथे बघा. नंतर फरीदा काय वाचत आहे, काय. इथे आपण वेगळं नाव घेतलं, अकबर तू काय लिहित आहेस. ती वाचते तर आपण लिहित आहेस अशा प्रकारचा प्रश्न विचारला इथे. त्याच्यानंतर हे चित्र कसे दिसते, बघा कसे हा शब्द इथे आलेला आहे. याच्यावर चित्र विचारलं म्हणून आपण काय करू इथे, हे फूल कसे दिसते, आपण फूल घेतलं. या पुस्तकाची किंमत किती, बघा पुस्तकाची किंमत विचारली इथे या प्रश्नामध्ये. मग आपण काय केलं, या बॅगची किंमत किती आहे अशा प्रकारचा प्रश्न आपण इथे विचारला. आणि नमुना प्रश्नावरून तुझा प्रश्न या कॉलम मध्ये आपण आपले प्रश्न हे तयार केलेले आहेत. मग तुम्ही इथे काय करू शकता, जसं मी इथे सुरेश, कविता, शरद, बाबा, माझी, अकबर, हे, या अशा प्रकारे शब्दांचा वापर केला. तुम्ही दुसरे शब्द घेऊ शकतात किंवा हे पण घेतले तरी चालणार आहे. आणि मग अशा प्रकारे आपल्या प्रश्नामध्ये, आपल्या भाषेमध्ये आपण प्रश्न तयार करू शकतो याला अनुसरून. आलं लक्षात.
खाली बघा पुढे विचारलेले आहेत काही प्रश्न. गटात प्रश्न विचार आणि उत्तरे पाटीवर लिही. गटात प्रश्न विचार आणि उत्तरे पाटीवर लिही. त्यांनी नमुना प्रश्न दिलेत आपल्याला तिथे. गटात प्रश्न विचार आणि उत्तरे पाटीवर लिही. याच्यामध्ये बघा जसे चिंच आंबट, बघा अतिशय सुंदर आणि गमतीदार असे प्रश्न आहेत बघा इथे. चिंच चिंच ही आंबट असते. तर याच्यावरून त्यांनी प्रश्न विचारलाय बघा. आणि आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे. हे समजून घ्या सगळ्यांनी. मग आता याच्यावरून प्रश्न कसा विचारलाय बघा. चिंचेची चव कशी असते बघा. चव कशी आहे. चिंचेची चव कशी आहे. बघा प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी कशी या प्रश्नार्थक शब्दाचा इथे उपयोग केलेला आहे. चिंचेची चव कशी आहे. आणि मग इथे आपल्याला आता उत्तर द्यायचंय बघा. चिंचेची चव आपल्याला उत्तर द्यायचं त्याचं आंबट आहे. आता इथे पूर्णविराम दिला आपण. इथे प्रश्न विचारला होता म्हणून प्रश्नार्थक चिन्ह दिलं, त्याचं उत्तर आपण दिलं म्हणून इथे आपण काय केलंय, इथे बघा पूर्णविराम आपण दिलेला आहे. बघा ह्या कशी हा प्रश्नार्थक शब्द याच्यावरून काय केलं आपण हे उत्तर तयार केलं. त्यांनी एक नमुना प्रश्न इथे दिलेला आहे बघा. जसं की चिंच आंबट, याच्यावरून प्रश्न बनवून दाखवला आपल्याला त्यांनी. चिंचेची चव कशी आहे. तर त्याचं उत्तर आलेलं आहे चिंचेची चव आंबट आहे. आता अजून बघा त्याच्यावर आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे बघा त्यांनी परत. याच चिंच आंबट याच्यावर बघा किती प्रश्न आणि किती उत्तर तयार होतात बघा. आंबट काय आहे. आंबट काय आहे. त्याचं उत्तर दिलेलं आहे चिंच आंबट आहे. आंबट काय आहे. चिंच आंबट आहे. इथे पूर्णविराम. दोन प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत त्यांनी. पहिला प्रश्न आहे चिंचेची चव कशी आहे. त्याचं उत्तर होतं चिंचेची चव आंबट आहे. नंतर दुसरा प्रश्न विचारला याच्यावरती बघा. आंबट काय आहे
चिंच आंबट आहे. दोन प्रकारचे प्रश्न विचारले. चिंचेची चव कशी आहे, आंबट काय आहे. आणि मग हे पुढे त्याचे आपण ह्या उत्तराच्या कॉलम मध्ये त्याची उत्तरं दिलेली आहेत. आता बघा मग इथे बऱ्याच प्रकारचे प्रश्न विचारले आहेत बघा. सोनाली आणि तिच्या पुढे हुशार अशा प्रकारचा शब्द दिला. म्हणजे याच्यावरून आता आपल्याला प्रश्न तयार करायचे आहे. कशा प्रकारे करू शकतो मग आपण आता. पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, सोनाली कशी आहे. बघा, सोनाली कशी आहे. याचं उत्तर काय येणार आहे. सोनाली हा शब्द इथे वापरायचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. सोनाली कशी आहे. मग सोनाली हुशार आहे. हुशार आहे. सोनाली कशी आहे. सोनाली हुशार आहे. पुढचा प्रश्न जसा इथे दुसरा प्रश्न त्यांनी बनवला होता तसा आपल्याला पण इथे दुसरा प्रश्न बनवायचा आहे. आता हुशार कोण आहे. हुशार कोण आहे. हुशार कोण आहे. आणि त्याचं उत्तर येणार आहे हुशार कोण आहे. मग हुशार सोनाली हुशार आहे. जसे नमुना प्रश्न आणि उत्तर आपल्याला बनवून दाखवले होते अगदी त्याचप्रमाणे आपण इथे सोनाली आणि हुशार हे दोन शब्द आपल्याला दिले होते. त्याच्यावरून पहिला प्रश्न बनवला आपण, सोनाली कशी आहे. त्याचं उत्तर होतं सोनाली हुशार आहे. दुसरा प्रश्न आपणच तयार केला बघा, हुशार कोण आहे. सोनाली हुशार आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण इथे बनवलेला आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, दूध गरम. दूध आणि पुढे दिलेलं त्यांनी गरम. मग याच्यावरून आपल्याला प्रश्न बनवायचे बघा. आता अतिशय सोपं झालं आहे, तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. आपण सहज आता बनवू शकतो, सहज प्रश्न बनवू शकतो बघा. याच्यावरून गरम काय आहे. बरोबर आहे. गरम काय आहे हा एक प्रश्न आपण बनवू शकतो इथे. याचं उत्तर मग काय येणार आहे. गरम काय आहे याचं उत्तर काय येणार आहे. उत्तर मग दूध गरम आहे. बरोबर आहे.
किंवा दूध कसे आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न इथे पहिला प्रश्न. दूध कसे आहे. पहिला प्रश्न आहे दूध कसे आहे. आणि दुसरा प्रश्न येणार आहे गरम काय आहे. पहिला प्रश्न दूध कसे आहे आणि दुसरा प्रश्न येणार आहे गरम काय आहे. अशा प्रकारचे दोन प्रश्न इथे येतील आणि यांचं उत्तर मग दूध कसे आहे, दूध गरम आहे. गरम काय आहे. गरम दूध गरम आहे. एक मिनिट इथे गरम वापरायचं. गरम दूध आहे. एक खड बदलण्यामध्ये गडबडून जाते, पण त्याशिवाय तुम्हाला ते कळणार आहे म्हणून मी हे वेगळ्या खडूंचा वापर करतोय बाळांनो. पुढचा प्रश्न बघा, बर्फ थंड. आवाज येतोय काही जणांचा. बर्फ थंड. याच्यावर सुद्धा आपण दोन प्रकारचे प्रश्न तयार करू शकतो. कसा प्रकारचा प्रश्न करू शकतो आपण. बर्फ कसा आहे हा एक प्रश्न. बर्फ कसा आहे. आणि दुसरा प्रश्न थंड काय आहे. बर्फ कसा आहे आणि थंड काय आहे. हे दोन प्रकारचे प्रश्न आपण इथे बनवू शकतो. याचं उत्तर मात्र बर्फ कसा आहे मग बर्फ थंड आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे बघा इथे, बर्फ थंड आहे. छोटा असल्यामुळे आपल्याला थोडीशी दाटी होणारे बाळांना इथे समजून घ्यायचे. थंड काय आहे. थंड बर्फ आहे. पुढचा प्रश्न, शर्ट रंगीत
मग याच्यावर सुद्धा आपल्याला दोन प्रकारचे प्रश्न बनवता येतील. पहिला प्रश्न, शर्ट कसा आहे. शर्ट कसा आहे. आणि दुसरा प्रश्न, रंगीत काय आहे. शर्ट कसा आहे आणि रंगीत काय आहे. मग शर्ट कसा आहे, शर्ट रंगीत आहे, याचं उत्तर लिहिता येईल आपल्या इथे बघा. शर्ट रंगीत आहे. शर्ट रंगीत आहे. रंगीत काय आहे, तर रंगीत शर्ट आहे. रंगीत शर्ट आहे. बघा, शर्ट रंगीत वरून दोन प्रकारचे प्रश्न आपण बनवले आणि त्यांचे उत्तर इथे त्यांच्या समोर आपण इथे लिहिलेली आहे. पुढचं आहे बघा, लोखंड जड. लोखंड जड. मग याच्यावरून आपण आपले दोन प्रश्न बनवायचे होते बघा. आता लोखंड कसे आहे, पहिला प्रश्न येईल. लोखंड कसे आहे. आणि दुसरा प्रश्न, जड काय आहे. याचे उत्तर, लोखंड कसे आहे याचं उत्तर कसं येणार आहे, लोखंड जड आहे. आणि जड काय आहे याचं उत्तर, जड लोखंड आहे. बघा बाळांनो, इथे गटात प्रश्न विचार आणि उत्तरे पाटीवर लिही. प्रश्न बनवलेले आहेत, तिथे उत्तर दिलेलं आहे. इथे नमुना म्हणून त्यांनी आपल्याला जसं चिंच आंबट असते, तर या चिंच आंबट याच्यावरून आपण काय केलं, तर दोन प्रकारचे प्रश्न बनवले आपण. पहिला प्रश्न होता, चिंचेची चव कशी आहे, आंबट काय आहे. त्याचे उत्तर आपण इथे लिहितो बघा. चिंचेची चव आंबट आहे, चिंच आंबट आहे. या चिंचेची चव कशी आहे, चिंचेची चव आंबट आहे. आंबट काय आहे, चिंच आंबट आहे. त्याचं उत्तर त्याच्या समोर लिहिलं बघा. दुसरं पुढे विचारलं होतं आपल्याला, सोनाली हुशार. याच्यावरून दोन प्रश्न आपल्याला बनवायचे होते. पहिला प्रश्न आपण बनवला, सोनाली कशी आहे. त्याचं उत्तर लिहिलं बघा, सोनाली हुशार आहे. दुसरा प्रश्न बनवला, हुशार कोण आहे, सोनाली हुशार आहे. पुढे दिलं होतं बघा, दूध गरम. त्याच्यावरून प्रश्न बनवले आपण, दूध कसे आहे, दूध गरम आहे. पुढचा प्रश्न होता, गरम काय आहे, गरम दूध आहे. बर्फ थंड
हे दोन शब्द आपल्याला दिले होते बघा. त्याच्यावरून प्रश्न तयार केला आपण. बर्फ कसा आहे त्याचं उत्तर लिहिलंय बर्फ थंड आहे. नंतर थंड काय आहे, थंड बर्फ आहे हे त्याचं उत्तर. पुढे शब्द दिला होता आपल्याला शर्ट रंगीत. त्याचा पहिला प्रश्न आपण म्हणला बघा शर्ट कसा आहे त्याचं उत्तर होतं शर्ट रंगीत आहे. दुसरा प्रश्न म्हणला आपण रंगीत काय आहे, रंगीत शर्ट आहे. अशा प्रकारे प्रश्न बनवले. पुढे लोखंड आणि जड हे शब्द दिले होते आपल्याला. त्याच्यावरून आपण लोखंड कसे आहे, लोखंड जड आहे अशा प्रकारचा प्रश्न बनवला. त्याच्यानंतर जड काय आहे त्याचं उत्तर होतं जड लोखंड आहे. मग असे प्रश्न तयार करून आपण असे उत्तर याची इथे बनवलेले आहेत. आता हे पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊया. हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहायचा आहे, पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे. बरेचसे मुलं थोडासा व्हिडिओ बघतायत, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय हे तुम्हाला समजणार नाही. याच्यावरचे बाकीचे प्रश्न अजून बाकी आहेत ते आपल्याला पुढच्या तासाला घ्यायचे आहेत. तोपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी जेवढं शिकवलेलं असेल बघा हे पान नंबर 57 वरती सगळं दिलेलं आहे. या पान नंबर 57 वरचा हा टॉपिक आपण इथे सोडवत आहोत. सगळ्यांनी पान नंबर 57 सोडवून आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला ते लिहून मला पाठवायचं आहे. आलं लक्षात? इथे बाळांनो आपला क्लास संपलाय.